भिवंडी शहरातील बालाजी नगर गंगारामवाडी परिसरात 4 मजली इमारत रात्री कोसळली होती। या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झालाय। अनिल वर्मा आपले प्रतिनिधी घटनास्थळावरून आपल्या सोबत जोडलेले आहेत। अनिल, 7 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। दुर्घटनास्थळी नेमकी काय स्थिती आहे सध्या? भिवंडी शहरातील गंगारामवाडी या परिसरामध्ये 4 मजली इमारत जी आहे ती कोसळलेली होती आणि इमारतीमध्ये आपण जर पाहिलं तर कोहिनूर नावाची जी इमारत होती त्या इमारतीमध्ये ग्राउंड फ्लोअर वरती पिलरचं काम सुरू होतं आणि दुरुस्तीचं काम सुरू असताना ही इमारत जी आहे ती पूर्णतः कोसळली होती। याआधी महानगरपालिकेने धोकादायक इमारत म्हणून या इमारतीला नोटीस बजावलेली होती। मात्र असं असताना देखील या ठिकाणी अनेक जण जे आहेत ते वास्तव्यास होते, नागरिक या ठिकाणी रहिवासी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते। मात्र ही जेव्हा इमारत जी आहे तेव्हा हळूहळू कोसळायला सुरुवात झालेली होती, एकाच बाजूला झुकलेली होती, त्यावेळी मात्र हा जो ही जी इमारत आहे त्या ठिकाणी या इमारतीला खाली करून घेण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले होते। परंतु अनेक जण या ठिकाणी होते, उपस्थित होते। काही कामगार जे होते ते दुरुस्तीचे काम करत होते ते या ठिकाणी होते आणि त्यांच्या याच्या अचानक ही इमारत कोसळल्यामुळे सर्वजण त्या ठिकाणी दाबले गेले होते। जवळपास 6 ते 7 जण या इमारतीमध्ये दाबले गेल्याची आशंका होती। मात्र आतापर्यंत या इमारतीच्या ढिगाऱ्यामधून 7 जणांचा मृतदेह जो आहे तो बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलेलं आहे। मात्र अजून कोणी याच्यामध्ये अडकलेला आहे का याच्या आपण बघू शकतो की या ठिकाणी ही जी संपूर्ण इमारत आहे आपण बघू शकतो त्या ठिकाणी चाचपणी जी आहे ती एनडीआरएफ ची सुरू आहे। अजून कोणी अडकलेली आहे का यासाठी हा संपूर्ण जो आहे तो तपास जो आहे या ठिकाणी केला जातोय आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच अजूनही बचाव कार्य सुरू आहे। 7 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि भिवंडीमध्ये अजूनही बचाव कार्य सुरू असल्याचं समजतंय। अनिल, जसं तुम्ही सांगितलं की अजूनही बचाव कार्य सुरू आहे, 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। मात्र मूळ प्रश्न असा आहे की ही इमारत नेमकी कशी कोसळली, यामागचं कारण काही समजू शकलेलं आहे का? आणि जे मृतांचे किंवा दुर्घटनाग्रस्तांचे कुटुंबियांचे हे नातेवाईक आहेत त्यांचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।